अमेरिकेनं युद्धबंदी संदर्भात घेतलेल्या 2 आठवड्याचा सीजफायर खरं तर अनेक देशांना दिलासा घेऊन गेला. त्याचे चांगले परिणामसुद्धा पाहायला मिळाले. मात्र हे सीजफायर किंवा या 15 दिवसात होणाऱ्या ज्या तडजोडी आहे त्या कशा पद्धतीने असणार आहे, हे सीजफायर घेण्याचा निर्णय जो अमेरिकेने घेतला त्यामागचं नेमकं काय इनसाईड स्टोरी आहे, हे सगळंच आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल बाम सर आहे. बाम सरांकडून आपण जाणून घेऊ. सर, कसं पाहता तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे? 2 आठवड्याची जरी सीजफायर झालेलं असलं तर तडजोडीसाठी 15 दिवस मिळालेला आहे, दिलासा मिळाला. दिलासा खूप मोठा आहे. 40 दिवसाच्या लढाईमध्ये हा पहिला अशी वेळ आहे जिथे एक सकारात्मक अशी बातमी बाहेर आली आहे आणि ही सर्वात मोठी बातमी आहे ज्याची सगळे लोक आतुरतेने वाट पाहत होते. आपण असं पाहिलं होतं की जेव्हापासून लढाई सुरू झाली आहे तेव्हापासून जो खर्च आणि जो प्रॉब्लेम्स होत आहेत अमेरिकेला हे कोणाला सांगता येत नाही, कारण जबरदस्त आहेत. मध्ये मध्ये पण बोललं गेलं होतं, ट्रम्पनी म्हटलं होतं की आम्ही वाटाघाटी करतोय, कधी म्हणायचं आम्ही डायरेक्टली बोलतोय, कधी म्हणायचं आम्ही इनडायरेक्टली बोलतोय. इराण नेहमी प्रत्युत्तर द्यायचं की आम्ही कधीच त्यांच्याशी बोललो नाही आहे, आम्हाला सीजफायरमध्ये इंटरेस्ट नाही आहे, आम्ही लढायला तयार आहोत, तुम्हाला जितकी लढाई करायची आहे तितकी लढाई आम्ही करू. अंगाशी आल्यानंतर ट्रम्पला गत्यंतर नव्हतं आणि जेव्हा त्यांनी अशी धमकी दिली की मी इराणला कम्प्लिटली संपवून टाकीन, एक पूर्ण संस्कृती फिनिश करीन, असं वाटलं होतं तेव्हा की ही धमकी आता सिरियस आहे आणि पूर्ण जगाला ह्याची नोंद घ्यायला पाहिजे. आणि तेव्हा पण मी एक भाष्य केलं होतं की हे मला खरं वाटत नाही आहे की असं काही होईल आणि पुन्हा बहुतेक ही डेडलाईन एक्सटेंड होईल. आणि एक्झॅक्टली तसंच झालं. 1 तासापूर्वी डेडलाईनच्या, म्हणजे भारताच्या प्रमाणे आज सकाळी 5:30 आणि ईस्टर्न टाईम काल रात्रीचे 8 वाजलेले त्या भागामध्ये. आणि हे कळलं की सीजफायर अनाऊन्स झाली आहे आणि 15 डेजमध्ये सीजफायर आहे. आणि इराण, अमेरिका आणि इस्रायलनी ह्याच्यावर एक्सेप्शन दिली आहे की आपण 15 दिवस वाट पाहू, कसं होईल, काय होईल आणि वाटाघाटी होतील या जुम्माला 10 तारखेला फ्रायडेला इस्लामाबादमध्ये, आणि तिन्ही देश बसतील आणि आपसामध्ये बोलतील. ही एक खूप सुखद आणि खूप सार्थक अशी गोष्ट आहे, त्याच्याने सगळ्या जगाला फायदा होणार आहे. खरं तर सर, ज्या पद्धतीनं पाकिस्तानची मध्यस्थी मानली जाते, मात्र या सगळ्या पार्श्वभूमीमागे पाकिस्तान जरी असला तरी कुठंतरी चायनाची एक वेगळी रणनीती होती, ते कुठंतरी यशस्वी झाली. कम्प्लिटली आपण पाहतो की चायना आणि रशिया हे 2 असे देश सुपर पॉवर्स आहेत की जे ऑल वेदर फ्रेंड्स आहेत इराणचे. हे 2 ॲक्सेस आहेत, एक चायना रशिया इराणकडनं आणि अमेरिका इस्रायलकडनं. आपण पाहिलं होतं की रशिया आणि चायना पूर्ण लढाई सुरू झाल्यापासून तटस्थ आहेत. लोक वाट पाहत होती की कधी हे इंटरफिअर करतील. त्यांनी कधीच इंटरफिअर नाही केलं, पण असं कधीच झालं नाही की त्यांनी इंटरफिअर नाही केलं. ते लॉजिस्टिकली, ते इंटेलिजन्स वाईज, ते सपोर्ट वाईज वेपन सिस्टम्स हे पुरवत होते. कारण जे ॲप्रिसिएशन होतं की लवकरात लवकर आपण इराणला संपवू, मे बी 8 दिवस ते मॅक्सिमम एक फॉर्टनाईट 15 दिवसामध्ये, असं काही झालेलं नाही आहे. चायनाची भूमिका खूप मोठी आहे. चायनाने इंटेलिजन्स पूर्ण पुरवला होता हे 40 दिवसामध्ये आणि चायनाचा इंटरेस्ट आहे की ही लढाई थांबली पाहिजे, कारण हॉर्मुजमधून जे तेल बाहेर पडतं जवळजवळ 60% ऑइल आणि एनर्जी चायनाकडे ह्याच दिशेने येते. सर्वात जास्त नुकसान भारताचं होतं, नंबर 2वरती चायना आहे. तर चायनाने हे इंटरफिअर करून पाकिस्तानला समोर ठेवून ही कारवाई केलेली आहे. आपण पाहत होतो की पाकिस्तानने मागच्या 15 ते 20 दिवस मेहनत केली आहे, सगळ्या देशांशी बोलले आहेत, इराणशी रफ्ता केला आहे, चायनाला जाऊन भेटले आहेत. आणि जो ग्रुप होता म्हणजे पाकिस्तान, इजिप्त, तुर्की आणि काही प्रमाणात सौदी अरेबिया ह्यांनी प्रयत्न केला की कशाप्रकारे हे युद्ध थांबलं जाईल. पण ह्याच्यामध्ये चायनाचा मोठा हात आहे आणि हे एक सक्सेस मानलं जाईल आता तरी, जोपर्यंत वाटाघाटी सुरू होतील. आणि जर का काही फिसकटल्या तर मग पुन्हा पहिल्यापासून सुरू व्हायची शक्यता आहे. सर, चायनाची भूमिका मध्यस्थी राहील, म्हणजे युनोकडे हा विषय खरं तर गेला होता, पण चायनानं जे केलं, जे काही मागून घडून आणलं, ते किती महत्त्वाचं वाटते? म्हणजे त्यांचा फायदा तर नक्कीच आहे, पण ते घडून आणण्यामागे त्यांची स्ट्रॅटेजी केली किंवा इराणला इतके दिवस बॅकबोन म्हणून त्यांनी मदत केल्यामुळे हे सगळं होऊन घडून? चायनाची भूमिका मोठी आहे. ते सगळं बॅकडोअर एंट्रीमध्ये काम चालू होतं, कारण अमेरिका चायनाला क्रेडिट देणं शक्यच नाही. असं म्हणणं की चायनाने आमचं युद्ध थांबवलं आहे त्यांना कधीच मान्य होणार नाही. तर काय मान्य होईल? एक पाकिस्तान. इमॅजिन करा, पाकिस्तानसारख्या देशामध्ये जिथे स्वतःचे खायचे, प्यायचे, राहायचे त्यांना काही अवेलेबल नाही आहे,
ते एका सुपर पॉवरच्या बरोबरची लढाई थांबवू शकतात. पाकिस्तान एक फ्रंट आहे, त्यांना पॉपअप केलेलं आहे आणि ॲक्सेप्टन्स आणि नाईलाज हे दोन गोष्टी आहेत. त्याच्यामुळे अमेरिकेलाही अंगाशी आलं होतं, इराणलाही अंगाशी आलं होतं, पण दोघं हे बोलू शकत नव्हते. आणि जेव्हा असं म्हटलं की पाकिस्ताननी मध्यस्थता केली आहे, सगळ्यांची बोलले आहेत आणि त्यांनी मोठा भाऊ म्हणून ॲक्सेप्ट केला की ठीक आहे, पाकिस्तान रिक्वेस्ट करत आहे, आपण हे ट्रायल करू, पण जे झालं आहे ते जगासाठी खूप चांगलं आहे. पुढचे 15 दिवस सुद्धा जगासाठी खूप महत्त्वाचे असतात, कारण की संपूर्ण देशांचं लक्ष लागणार आहे. त्यामुळे भारताची भूमिका जी तटस्थ राहिली त्याला कसं पाहतो आपण? तटस्थ राहण्यामध्ये भारताचा फायदा झाला का? हार्मुजचा हा जो प्रश्न सुटणारा म्हणजे समुद्रधनी जे आहे त्याच्यापासून भारताला पुढच्या काळामध्ये फायदा होईल, नुकसान होईल, किंवा जे काही टोल वसुली करण्याची शक्यता आहे त्या संदर्भातले काय परिणाम होऊ शकतात? पुढचे 15 दिवस जसं तुम्ही म्हणालात की खूप इम्पॉर्टंट आहेत आणि पूर्ण जगाचं लक्ष त्याच्याकडे राहील. कारण ह्या 15 दिवसावरती डिपेंड करेल की कशा वाटाघाटी होतात, कोण काय बोलतं आणि कुठल्या लेवलला हे पोचू शकतं. जर का वाटाघाटी फिसकटल्या तर मग भयंकर होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या सगळ्यांसाठी असं इच्छू करतो की हे वाटाघाटी सक्सेसफुल होऊ दे आणि हे युद्ध संपू दे. भारताची भूमिका पाहिली तर आपण पाहिलं की भारत डे 1 पासून तटस्थ आहे. जगामध्ये 4 जे मिलिटरीली सुपर पॉवर्स म्हणता येईल त्याच्यामध्ये भारताचा नंबर 4 वरती आहे. असं कधीच नाही झालं, आपण नोटीस केलं असं, विच इज व्हेरी व्हेरी सरप्रायझिंग, की भारताला कोणी अपील नाही केलं. अमेरिकेने कधी नाही म्हटलं, इस्रायलनी कधी नाही म्हटलं, इराणनी कधी नाही म्हटलं, जेव्हा की भारत तिन्ही देशांचा चांगला मित्र आहे. इनफॅक्ट भारत शुड हॅव बीन द फर्स्ट वन. पॉसिबली भारताने ऑलरेडी सांगितलं होतं की आम्हाला ह्या भानगडीत पडायचं नाही आहे, आम्ही तटस्थ राहूनच ह्याला ऑब्झर्व करू. आणि म्हणूनच जे बॅकडोर नेगोसिएशन झाले होते, आपण पाहिलं होतं की भारताची कूटनीती खूप उच्च दर्जाची होती. जितक्या शिप्स आणि ऑइल टँकर्स बाहेर पडले हॉर्मुजमधून ते फक्त भारताचे होते. 1-2 छोटे मोठे बाकी बाहेर पडले टुवर्ड्स चीन, पण मॅक्सिमम भारताचे होते. ह्या सगळ्याचा फायदा भारताला होईल. आणि लेटेस्ट अशी इन्फॉर्मेशन आहे की आपले जयशंकर 11 आणि 12 तारखेला UAEला चालले आहेत तिथल्या लोकांशी बोलायला, कारण ही पहल ऑलरेडी सुरू झाली आहे. सर, आता ज्या पद्धतीने माहिती येते म्हणजे हार्मुज हे सर्वांचं केंद्र तर हार्मुजच ठरते, म्हणजे ते उघडं व्हावं, पण तिथे टोल वसुली केली जाणार आहे. म्हणजे ओमेन असेल किंवा इराण असेल, तर हे कुठंतरी त्यांच्या इराण तर आपलं नुकसान भरपाई करण्यासाठी जास्तीत जास्त टोल वसुली केलं, त्याचा भारतावर काय परिणाम होईल? म्हणजे आता जे मध्यंतरी तेलाची वाढ झाली असेल की पुढच्या काळाची? तेलचा रेट हा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे पूर्ण वर्ल्ड इकॉनॉमीसाठी. ज्या दिवशी लढाई सुरू झाली त्या दिवशी तेलाचा रेट होता $73 पर बॅरल. आजच्या तारखेमध्ये आफ्टर सीज फायर अनाऊन्स झाल्यानंतर तो पडून $95 वरती आला आहे. 94.89 काहीतरी डॉलर्सचा रेट चालू आहे आजच्या तारखेला, जो की 120 गेला होता. एका बॅरलचं थ्रेशहोल्ड लेवल $100 आहे. जेव्हा $100 वरती तेल जातं तेव्हा पूर्ण जगामध्ये हाहाकार होतो. आजच्या तारखेला इराणनी ॲक्सेप्ट केलं आहे की आम्ही हॉर्मुज समुद्रधुनी उघडू आणि हॉर्मुज स्ट्रेट उघडल्यानंतर पुष्कळ देशांचं त्यांचं भलं होईल, कारण त्यांचं ऑइल बाहेर पडेल. पण जसं तुम्ही म्हणालात की टोल त्यांनी म्हटलं आहे की आमचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे. आणि सीज फायर कंडिशनमध्ये असं म्हटलं आहे की हॉर्मुज आम्ही उघडू, पण तिथले नियम तिथले कायदे आमचे असतील. आणि असं एक थिअरी होती आणि असं एक प्रपोजल होतं की प्रत्येक शिपच्या मागे ट्रान्झिट फी म्हणून $2 मिलियन इराण म्हणाला आम्ही घेणार आहे. आणि पॉसिबली हे $2 मिलियन इराण आणि ओमानच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट होतील. पुढे असं होऊ शकतं की ट्रान्झिट फी जर का लागली तर 2 मिलियन नाही होणार, पण आजच्या तारखेमध्ये बार्गेनिंग पॉवर म्हणून इराणनी म्हटलं आहे की आम्ही $2 मिलियन लावू. म्हणजे या सगळ्याचं जरी युद्ध थांबलं तरी तेलाचे दर हे वाढलेलेच असतील, आणि युद्ध नाही थांबलं तरी पुन्हा परिस्थिती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. युद्ध नाही संपलं तर तेलाचे दर खूप वाढतील. युद्ध संपलं आणि जर का ट्रान्झिट फी लागली तर तेलाचे दर पुन्हा वाढतील. पण मला असं वाटतंय की इतक्या लेवलला ते जाणार नाही, कारण प्रत्येकालाच त्याची हानी होईल. आणि जे मिडल ईस्टमधले कंट्रीज आहेत, जितके ऑइल एक्सपोर्टिंग कंट्रीज आहेत सगळेच, म्हणजे इराण असो, ओमान असो, UAE असो, कतार असो, कुवेट असो, इराक असो, सौदी अरेबिया असो, ह्या सगळ्यांना जर का त्यांनी तेल नाही विकलं गेलं तर त्यांचं जितकं नुकसान होईल तितकं नुकसान जे घेणार आहेत त्यांचं नाही होणार. आता भारताने पण खूप स्मार्ट पोझिशन अक्वायर केली आहे. जे आपले काही लोक होते ज्याच्याकडनं आपण तेल घेत होतो,
आता भारताचा जो बुके त्यांनी बनवला आहे जवळजवळ 43 देश असे आहेत जिथून भारत आपलं ऑइल इम्पोर्ट करायचं त्यांचं ऑलरेडी करार झालेलं आहे. त्याच्यामुळे भारताचं तेवढं नुकसान नाही होणार जितकं जगाचं होईल. पण जर का ट्रान्झिट फी ॲक्सेप्ट केली पूर्ण जगाने तर ती नॉमिनल ट्रान्झिट फी असावी असा माझा अंदाज आहे. नक्की ज्याबद्दल युद्ध चिघळलं, आता सीज फायर झालेलं आहे, त्यामुळे याचे सकारात्मक परिणाम पुढच्या काळामध्ये राहावे अशी अपेक्षा केली जात आहे. 15 दिवसात काहीतरी चांगल्या तडजोडी होतील. मात्र कुठंतरी तेलाचे दर वाढण्याची भीती अजूनही कायम आहे. कारण ज्या पद्धतीनं हे टोल लावल्या जाईल किंवा ज्या पद्धतीने वसुली केली जाईल ती किती टक्क्यावर राहील आणि त्यामुळे किती तेलाचे दर हे पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.